उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी उज्ज्वल बडगे आणि त्याचा भाऊ असे दोघे जण आज दुपारी आपल्या वडिलांसोबत राजाराम बंधाऱ्यावर पोहायला गेले होते, पण खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि 14 वर्षाचा उज्ज्वल पंचगंगा नदीत बुडाला। दरम्यान बुडालेल्या उज्ज्वलला बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र CPR मध्ये आणल्यानंतर उज्ज्वलचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। कोल्हापुरातील कसबा बावडा इथं राहणारे गंगाराम बडगे मूळचे कर्नाटक राज्यातील गोकाक इथले रहिवासी असून कामानिमित्त ते कोल्हापुरात राहतात। फरशी फिटिंगचं काम करून ते कुटुंब चालवतात। सध्या शाळांना सुट्टी पडल्यानं आज दुपारी गंगाराम बडगे आपल्या दोन्ही मुलांसह राजाराम बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते। दोन्ही मुलांसमवेत ते नदीत उतरले। काही वेळानं गंगाराम बडगे पाण्याबाहेर आले तर 12 वर्षाचा उज्ज्वल पोहत खोल पाण्यात गेला। दम लागल्यानं चिमुकला उज्ज्वल गटांगळ्या खात पाण्यात बुडाला। त्याचवेळी त्याच्या भावानं आरडाओरडा केला, त्यामुळे गंगाराम बडगे तत्काळ पाण्यात उतरले, मात्र तोपर्यंत उज्ज्वल बुडाला होता। दरम्यान स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली। या पथकानं ताबडतोब राजाराम बंधाऱ्यावर धाव घेऊन निवास जाधव, आशिष माळी आणि सुशांत पोवार यांनी पाण्यात बुडालेल्या उज्ज्वलला बाहेर काढलं। त्याला ताबडतोब CPR मध्ये दाखल करण्यात आलं, पण तत्पूर्वी उज्ज्वलचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे बडगे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बावडा परिसरात हळहळ व्यक्त होतीये।